गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पार्टनरशिपचा न्यू रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला शिकायचं. ठीक आहे, तर वेळ न घालवता याला आपण सुरुवात करूया. बेसिकली बघा, पार्टनर्स मध्ये ज्या वेळेला एक नवीन पार्टनरची एंट्री होती, म्हणजे आपण काल काय बोललो की ऍडमिशनची जी कन्सेप्ट आहे ती अशी कन्सेप्ट आहे की लेट्स से एक पार्टनर आहे ज्याचं नाव आहे ए, त्यानंतर दुसरा एक पार्टनर आहे ज्याचं नाव आहे बी. तर या दोघांचा एक व्यवसाय आहे जो आहे भागीदारी व्यवसाय, ज्याला आपण म्हणतो पार्टनरशिप बिझनेस. आता या दोघांना सी नावाचा एक नवीन पार्टनर जो आहे तो जॉईन करणार. ठीक आहे, सी नावाचा एक नवीन पार्टनर आहे जो जॉईन होणार. मग आता आतापर्यंत लेट से आपण असं समजूया की आतापर्यंत व्यवसायामध्ये जो काही नफा तोटा होत होता तो नफा तोटा हे लोक 50% आणि हा पण 50%, म्हणजे आपण बोलूया इक्वली हे दोघं एकमेकांना शेअर करून घेतो. ठीक आहे, हे आतापर्यंत चालू होतं. पण आता काय व्हायला लागलं की आता यांना एक नवीन पार्टनर जो आहे तो जॉईन करायला, त्याचं नाव सी आहे. मग आता सी जॉईन करतो म्हटल्यानंतर त्याला पण आपल्याला काहीतरी बिझनेस मधला हिस्सा जो आहे तो द्यावा लागेल, राईट? मग आपल्याला आपण जर सांगितलं सी ला की लेट्स से तू जर बिझनेस जॉईन केलास तर तुला आम्ही बिझनेस मधला प्रॉफिट मधला 20% एवढा हिस्सा तुला देऊ. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायला लागेल की आपल्याला एक इथं न्यू रेशो बनवावा लागेल. न्यू रेशो बनवावा लागेल. जो कोणाकोणाचा असेल तो असेल ए, बी आणि सी चा. आता ए बी सी पैकी आम्ही सी ला पहिल्यांदाच बोललो की तू बिझनेस मध्ये आलास तर तुला आम्ही 20% एवढा हिस्सा देतो प्रॉफिटला. ठीक आहे, 20% एवढा हिस्सा देतो प्रॉफिट मधला. मग बघा, पहिल्यांदा लेटसे टोटल हिस्सा प्रॉफिटचा आहे लेटसे 100. त्यापैकी मी जर सी ला सांगतोय 20% देतो, तर मग ह्यांच्या वाट्याला ए आणि बी च्या वाट्याला किती हिस्सा राहिला? 80% राहिला. बरोबर आहे. आता 80% हा जो हिस्सा राहिला तो हे लोक कसे वाटून घेतील? ते पहिल्यांदा समसमान वाटून घेतील. मग जर 80 राहिला असेल तर त्याचा समान हिस्सा म्हटल्यानंतर ए पण इथं 40% घेणार आहे आणि बी पण इथं 40% घेणार. म्हणजे ह्यांचा जो न्यू रेशो असेल तो मित्रांनो असेल 4:2, किंवा आपण याला फर्दर अजून रिड्यूस करू शकतो, जो की असेल 2:1. ठीक आहे, तर दिस विल बी द न्यू रेशो. ठीक आहे, तुम्हाला कन्सेप्ट समजते का? बघा, मी काय सांगतोय की ज्या वेळेला एक नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतो त्यावेळेला त्याला पण काहीतरी आपल्याला हिस्सा द्यावा लागणार व्यवसायामधल्या नफ्याचा. बरोबर. पहिल्यांदा जो रेशो होता तो दोघांचाच रेशो होता. ओके. मग आता आपल्याला काय व्हायला लागेल की आपल्या बिझनेस मध्ये एका नवीन पार्टनरची एंट्री व्हायला लागेल. मग नवीन पार्टनरची एंट्री होते म्हटल्यानंतर आपल्याला एक न्यू रेशो बनवावा लागेल. आणि न्यू रेशो आपण या पद्धतीने इथं बनवतो की त्यामधला 20% सी ला दिला. बरं, गेला किती? 20% जर सी ला दिला तर गेलेला आहे 80%. मग 80 मध्ये आम्ही समान दोन भाग केले, एक झाला 40 दुसरा झाला 40. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण काय केलं, न्यू रेशो द्वारे कॅल्क्युलेट केलं. मित्रांनो, आपल्याला हा टॉपिक मध्ये एक ऍडव्हान्स लेवलचा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये न्यू रेशो, न्यू कॅपिटल हे कॅल्क्युलेट करावं लागतं. तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे कॅल्क्युलेशन येणं हे गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याचा फॉर्म्युला काय आहे, हे सगळं या लेक्चरमध्ये मित्रांनो बघणार आहे. येस मित्रांनो, तर आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दोन सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अत्यंत सोपी सूत्र आहे. पहिला फॉर्म्युला आहे ज्याला आपण म्हणतो बॅलन्स ऑफ वन. फर्स्ट फॉर्म्युला आहे ज्याला आपण मित्रांनो म्हणतो बॅलन्स ऑफ वन. बॅलन्स ऑफ वनचा फॉर्म्युला काय आहे? तर बॅलन्स ऑफ वन इज इक्वल टू 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर. ठीक आहे, 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर. आता बेसिकली बॅलन्स ऑफ वन हे काय आहे? तर ज्या वेळेला आपण म्हणतो की आपला व्यवसायाचा संपूर्ण प्रॉफिट लेटसे 100 आहे आणि मी नव्या येणाऱ्या पार्टनरला सांगितले की जर तू व्यवसायामध्ये मित्र आलास तर मी तुला 30% एवढा हिस्सा देतो. मग 100 मधला मी नवीन पार्टनरला 30% एवढा हिस्सा देत असेल तर माझ्याकडे किती हिस्सा राहणार आहे मित्रांनो? माझ्याकडे हिस्सा राहणार आहे इथं फक्त 70%. बरोबर आहे, 70%. हे हा हिस्सा किती राहिला? 70% हिस्सा किती राहिला हे आपण इथं टक्केवारीमध्ये बोललो. हेच काम आपल्याला गणितामध्ये
फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात करायचं. म्हणजे ते सांगतील की नवीन येणाऱ्या पार्टनरला 1/3 एवढा हिस्सा मिळतो, नवीन येणाऱ्या पार्टनरला 1/5 एवढा हिस्सा मिळतो. तर त्या केसमध्ये 100च्या पटी आमच्याकडे किती बॅलन्स उरतो हे मित्रांनो पहिल्या फॉर्म्युल्यामधून आपल्याला समजणार आहे. एकदम सोपं आहे. कॅल्क्युलेशन करून दाखवल्यानंतर तुम्हाला त्याचं काहीही अवघड वाटणार नाही आणि त्याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक पण आहे, ती पण मी तुम्हाला सांगणार तिथं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सेकंड गोष्ट आहे आपल्याला कॅल्क्युलेट याच्यानंतर करायचं न्यू रेशो. आता न्यू रेशोचा फॉर्म्युला काय असेल तर न्यू रेशो इज इक्वल टू पहिलं आलेलं उत्तर म्हणजे बॅलन्स ऑफ वन जे आपण इथं पहिल्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलं त्या उत्तराला तुम्हाला इथं घ्यायचंय आणि त्याचा गुणाकार करायचा तुमच्या ओल्ड रेशो. ओल्ड रेशो प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल, तुम्हाला फक्त त्याचा गुणाकार करायचा, मग तुम्हाला जो आहे तुमचा नवीन रेशो मिळणार आहे. राईट. तर तुम्हाला या दोन स्टेप्सना फॉलो केल्यानंतर तुमचा न्यू रेशो जो आहे तो मिळणार आहे आणि तो तुम्हाला ऍडव्हान्स लेवलची जी गणित आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये त्यामध्ये तुम्हाला त्याला वापरायचं तिथं आहे. ओके. सो आपण आता एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला त्याच्याविषयी थोडीशी अजून क्लॅरिटी येणार. राईट. तर इथं प्रॉब्लेम मी लिहिलेला आहे, जस्ट आपण त्याला रीड आउट करूया अँड देन आपण त्याला कंटिन्यू करूया. लेट्स सी प्रॉब्लेम काय दिलाय बघा. इथं एक्झाम्पल दिलेलं आहे ए अँड बी आर पार्टनर्स. माझ्यासोबत नोट पण ह्या गोष्टी करून घ्या, तुम्हाला ह्याचा जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला हे अजून चांगल्या पद्धतीने समजेल. इथं सांगितले की ए अँड बी आर पार्टनर्स. मित्रांनो ए आणि बी हे दोन पार्टनर्स आहेत, शेअरिंग प्रॉफिट्स इन अ रेशो ऑफ 3:2. आता हे लोक दोघं बिझनेस करतात तेव्हा त्या दोघांचा रेशो तुम्हाला त्यांनी दिलेला आहे विच इज 3:2, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो 3:2. हा त्यांचा रेशो आहे. राईट. ते ऍडमिटेड सी. आता ह्या लोकांनी सी नावाच्या नवीन पार्टनरला प्रवेश दिला. सी नावाच्या नवीन पार्टनरला यांनी प्रवेश दिला फॉर 1/5 शेअर. ज्यामुळे यांना ज्याला सांगितले की सी ला जर तू बिझनेस मध्ये आलास तर तुला 1/5 एवढा हिस्सा भेटेल असं त्यांनी सांगितलंय. तर त्यांनी क्वेश्चन विचारलाय देन कॅल्क्युलेट न्यू रेशो. बरोबर. मित्रांनो बघा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिल्या आहेत. एक तर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे ओल्ड रेशो आणि एक तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे न्यू पार्टनरचा शेअर. ओके. न्यू पार्टनरचा यामध्ये तुम्हाला शेअर प्रोव्हाइड केला आणि या दोन गोष्टीवरनं तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचंय तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे न्यू रेशो. तर एकदम सोपा आहे, आपण स्टेप बाय स्टेप याला इथे कॅल्क्युलेट करूया. लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल. राईट. बघा पहिलं मला कॅल्क्युलेट करायचं आहे बॅलन्स ऑफ वन. तर पहिल्यांदा मला बॅलन्स ऑफ वनचा फॉर्म्युला लिहावा लागेल. बॅलन्स ऑफ वनचा फॉर्म्युला काय आहे तर 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर. 1/1 वजा न्यू पार्टनरचा शेअर. ओके. आता बघा मी इथं लिहिलं 1/1. न्यू पार्टनरचा शेअर किती आहे मित्रांनो. न्यू पार्टनरचा शेअर तुम्हाला इथं दिलेला आहे विच इज 1/5. ठीक आहे. हा तुम्हाला दिलेला आहे 1/5. ठीक आहे. आता तुम्ही बोला सर आम्हाला अपूर्णांकांची वजाबाकी करायला आम्ही आता विसरलो, आम्ही शाळेत असताना करत होतो, आता आम्हाला 1/1 मधनं 1/5 वजा करायला कसं करायचं आठवत नाहीये. सिंपल आहे एकदम, मी तुम्हाला सांगतो दोन स्टेप मध्ये करायचं. पहिला छेदांचा गुणाकार करायचा. छेद बघा पहिल्याचा छेद 1 आहे, दुसऱ्याचा छेद 5 आहे. तर या दोघांचा तुम्हाला काय करायचा गुणाकार करायचा आणि तो कुठं लिहायचा तो लिहायचा आहे तुम्हाला छेदाच्या स्थानी, म्हणजे हे या पद्धतीने. ठीक आहे. 5 गुणिले 1, 5 गुणिले 1 इथं 5 येणार आहे. बरोबर. आता याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर तिरका गुणाकार करायचा. ठीक आहे. याच्यानंतर या दोघांचा तिरका गुणाकार करायचा. 5 एके. आता इथं 5 एके 5 येतात. छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहेत. मध्ये चिन्ह वजा आहे तर मी वजा चिन्ह लिहिलं. यानंतर परत एकदा या दोघांचा तिरका गुणाकार करायचा. 1 गुणिले 1, 1 गुणिले 1, 1 येतात. बरोबर. तर हे झाले 5 वजा 1, तर याचं उत्तर येणार आहे 5 - 1 जे आहे तुमचं आन्सर 4/5. जे तुमचा आन्सर आहे 4/5. बघा किती सोप्या पद्धतीनं बॅलन्स ऑफ वन तुम्ही कॅल्क्युलेट केला. ठीक आहे ना. दिस इज युअर 4/5. आता तुम्ही बोललेलं सर आम्हाला तुम्ही एक शॉर्ट ट्रिक सांगणार होता, ती काय आहे तर बघा शॉर्ट ट्रिक अशी आहे की हा पॉइंट जो दिलेला आहे या पॉइंट वरनं आम्हाला बॅलन्स ऑफ वन कॅल्क्युलेट करायचा आहे शॉर्टकट. तर बघा कसा करायचा, सिंपल आहे. पहिल्यांदा हा पॉइंट किती दिला तर हा पॉइंट आपल्याला दिलेला होता 1/5 आणि आपला आन्सर आलेला आहे हे 4/5. तर काय करायचं या छेदामधनं या अंशाला वजा करायचं.
छेदामधनं अंशाला वजा करायचं. 5 1 गेला 4 आणि छेद आहे तसा ठेवायचा. 5 म्हणजे आपला आन्सर ह्याच्या बरोबर हे आलं का 4/5. ठीक आहे. लेट्स से हे समजलं नसेल, दुसरं एक्झाम्पल तुम्हाला समजवतो. लेट्स से नवीन पार्टनरचा शेअर आहे 2/7. नवीन पार्टनरला शेअर देतो बोलले 2/7. तर बॅलन्स ऑफ 1 किती होणार आहे? पहिल्यांदा मी सांगितलं छेदातनं अंश वजा करा. 7 2 गेले 5 राहिले, छेद आहे तसा ठेवला, 7 आलं उत्तर याचं. राईट. ठीक आहे. हे पण नाही समजलं, मी तुम्हाला पुढचं गणित सांगतो. लेट्स से न्यू पार्टनरला सांगितलं शेअर देतो 3/9. ओके. तर पहिला काय सांगितलं तुम्हाला, छेदातनं अंश वजा करा. 9 मधनं 3 गेले 6 आले, हे छेद आहे तसा ठेवा. हे नाही. दिस इज आय होप तुम्हाला हे समजलं असेल की जर तुम्हाला न्यू पार्टनरचा जो शेअर दिलेला आहे त्याच्यावरनं तुम्हाला बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेट करता येतं. तुम्ही बोलाल हे सर कायमस्वरूपी असंच करायचं का? नाही, परीक्षेमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला लिहावा लागेल. दिस फॉर्म्युला लिहावा लागेल बिकॉज स्टेप वाईज मार्क्स असतील, वर्किंग नोटला उद्या मार्क्स असतील, तर मित्रांनो आपली वेबसाईट आहे. ठीक आहे ना. सो आय डोंट वॉन्ट तुम्ही कुठला मार्क घालवा, असं नाही करायचं आपल्याला. सो दॅट आन्सर आपलं आपण शॉर्टकटने करू शकतो. थोडीशी प्रोसिजर फॉलो मित्रांनो करावी आपल्याला लागेल. चलो ठीक आहे, पुढे जाऊया. बॅलन्स ऑफ 1 आपल्याला मिळाला. याच्यानंतर आम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तर याच्यानंतर आम्हाला कॅल्क्युलेट करायचं न्यू रेशो. न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला वर काय दिला आम्ही, तर बॅलन्स ऑफ 1 गुणिले ओल्ड रेशो. बॅलन्स ऑफ 1 गुणिले ओल्ड रेशो. ओके. चलो, तर आता न्यू रेशो जो आहे तो आम्हाला दोघांसाठी कॅल्क्युलेट करायचा आहे. एक आमचा जुना पार्टनर आहे त्याचं नाव ए आहे, आणि एक आमचा जुना पार्टनर, दुसरा आमचा जुना पार्टनर आहे त्याचं नाव आहे बी. तर ए साठी आणि बी साठी दोघांसाठी नवा रेशो मला हवा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या सूत्रामध्ये काय पाहिजे आपल्याला, बॅलन्स ऑफ 1, ज्याचं उत्तर तुम्हाला मगाशी तुम्ही फर्स्ट स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो हा बॅलन्स ऑफ 1 इथं पण मी लिहिणार आहे 4/5 गुणिले, आणि इथं पण याच्यासाठी सुद्धा दुसऱ्या मित्रासाठी सुद्धा आपल्याला किती लिहिणार आहे 4/5. नाव ह्याचा फोल्ड रेशो. फोल्ड रेशो मित्रांनो कुठे दिलाय हे बघा, इथं प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फोल्ड रेशो दिलाय. दिस इज युअर फोल्ड रेशो. 3:2. 3:2. 3:2 ला अंशात आणि छेदात कसं लिहायचं, तर 3 आणि 2 हे त्याचे अंश आहेत आणि यांचा छेद किती असतो, तर ह्या दोघांची जेवढी टोटल आहे ना तेवढा यांचा छेद असतो. तर 3 आणि 2 चा छेद किती असणार आहे, 5. आपण असणार आहे 5. म्हणजे ह्याला असं रीड करताना बोलायचं 3 असतो, आणि जेव्हा अंशने छेद लिहितात तेव्हा दोघांची टोटल करायची आणि तो छेद स्थानी लिहायचा. तर 3/5 2/5. राईट. तर इथं फोल्ड रेशो पहिल्याचा आहे मित्रांनो हा गुणिले 3/5 आणि इथं गुणिले 2/5. आय होप ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल. काही तुम्हाला कळालं नाही, कुठला डाऊट राहिला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. आणि मी शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. राईट. आता बघा इथं गुणाकार करायचा. 4 गुणिले 3. 4 गुणिले 3 किती येतात, 12. आणि 5 गुणिले 5 किती येतात, 25. 4 गुणिले 2 किती येतात, 8. आणि 5 गुणिले 5 किती येतात, 25. तर पहिल्याचं उत्तर आलं माझं 12/25. दुसऱ्याचं माझं उत्तर आलं 8/25. आणि तिसऱ्या पार्टनरला आम्ही किती हिस्सा देणार म्हणून प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय. तिसऱ्या पार्टनरला आम्ही आधीच सांगून ठेवले तुला 1/25 1/5 देणार. तुला 1/5 देणार. तर हे तिघांचे नवे रेशो आले. ए चा पहिला, हा बी चा दुसरा, आणि हा सी चा तिसरा. एकच त्यामध्ये प्रॉब्लेम आता शिल्लक राहिलाय की मित्रांनो यांचा छेद समान नाही. पहिल्याचा छेद 25 आहे, दुसऱ्याचा 25 आहे, आणि तिसऱ्याचा मात्र 5 आहे. मग या 5 ला मला 25 करावं लागेल. तर काय करावं लागेल, 5 ला मी कितीने गुणू, कितीने मल्टिप्लाय करू, तर त्याचं 25 होईल. 5 ला सर 5 ने गुणा म्हणजे तुम्ही 25 करा. तर हे 5 वर पण गुणावं लागेल आणि खाली पण गुणावं लागेल. एका बाजूला गुणत नसतो, अंशात पण करावं लागेल आणि छेदात पण करावं लागेल. तर मग असं केलं तर मी एकदाच कॉमन छेद घेतो तिघांचा, जो आहे माझा 25. इथं पहिला आहे 12, त्याला चेंज करायची गरज नाही. दुसरा आहे 8, त्याचा छेद 25 आहे, चेंज करायची गरज नाही. इथं बघा 5 गुणिले 1 5. सो माझा फायनल आन्सर असेल 12/8/5. ओके. आय होप तुम्हाला हे जे शिकवलेलं आहे ते समजलेलं असेल. कुणाला संपूर्ण प्रॉब्लेम एका ह्याच्यात हवा असेल
तर जस्ट सेकंड मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट प्रोव्हाइड करतो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तुम्ही याचा फटाफट स्क्रीनशॉट घेऊ शकता, संपूर्ण आन्सर तुमच्या याच्यामध्ये आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. याप्रमाणे आपण ऍडमिशन ऑफ पार्टनरचा पुढचा भाग जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. चॅनलवर आपल्याला खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओज येणार आहेत, त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाइस.